जिजाऊ साहेब रोज सकाळी उठायच्या, स्वयंपाक बनवायच्या आणि तुकोबरायांना शोधत जायच्या. तुकोबराय भजन करायला जायचे 3 डोंगरावर. एक भंडारा डोंगर, दुसरा भुराडा डोंगर आणि तिसरा भामचंद्र डोंगर. पण रोज एका डोंगरावर जात नव्हते, त्यांच्या मनावर असायचं जिकडं वाट सुधरल तिकडं जायचे. मग जिजाऊ साहेब भाकरी घेऊन निघाल्या की जिजाऊ साहेबाला 3 डोंगरावर जाऊन बघावं लागायचं. पण ऐका, एकदा तुकोबराय घरी आले, जिजाऊ साहेब म्हटल्या, मालक तुम्ही रोज जाता, माझं जाण्याबद्दल काहीच मत नाही, तुम्ही जात जा, पण फक्त एक करत जा, तुम्ही जात असताना मला सांगून जात जा की मी आज या डोंगरावर जाणार आहे. तुकोबराय काय म्हटले माहितीये का? तुकोबराय म्हटले, आवले मी घरून निघाल्याच्या नंतर मी कुठं जातो माझं मलाच कळत नाही. तू एक काम कर. काय करू म्हणे? तू एक काम करत जा, तू 3ही डोंगराच्या वाटेजवळ यायचं. कधी जर तुम्ही देहूला गेलात तर बघा, 3 डोंगर आहेत महाराज, आणि 3ही डोंगराच्या वाटा एकाच जागेवरून सुरू होतात. तुकोबराय आवलीला म्हणले, आवले तिथं यायचं आणि आल्याच्या नंतर 3ही वाटेला कान लावायचा. ज्या वाटेने विठ्ठल विठ्ठल आवाज येईल समजायचं मी त्या वाटेनं गेलो. हा अधिकार कोणाचा हो? हा अधिकार कोणाचा? अरे तुकोबराय ज्या वाटेनं जात होते त्या वाटेची माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती, आमचं तोंड म्हणी ना महाराज.